नमस्कार. आरोग्य संपदाच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, आपण बघतो की समाजात वावरताना अनेक गोष्टींमध्ये आपल्याला विविधता दिसून येते, पण एक गोष्ट आहे ना, ती मात्र सगळीकडे समान असते. ती गोष्ट कोणती? म्हणजे बघा, आपलं वय कोणतंही असो, तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, लहान मूल असाल किंवा वयोवृद्ध व्यक्ती असाल, तुम्हाला जेव्हा कोणीतरी म्हणतं की तुम्ही किती छान दिसता किंवा तुम्ही किती सुंदर दिसता, तेव्हा नक्कीच आपल्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य येतं आणि मनाला बरं वाटतं, नाही का? मंडळी, हे जे सौंदर्य असतं ते नक्की काय असतं? म्हणजे असं म्हणतात की आपलं मन सुंदर असेल तर आपण आपोआप सुंदर दिसतो. अशा अनेक सौंदर्याच्या व्याख्या आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत सौंदर्य म्हणजे नक्की काय, शरीराचं सौंदर्य काय असतं, मनाचं सौंदर्य काय असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सौंदर्य काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा विषय आपण बघून घेऊया. आयुर्वेद आणि सौंदर्य ह्या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर रीना मोकल मॅडम. मॅडम नमस्कार. कार्यक्रमात आपलं मॅडमची अगदी थोडक्यात ओळख करून देते. मॅडम RM हॉस्पिटलच्या CEO आहेत. त्याचप्रमाणे त्या स्टेट प्रेसिडेंट आहेत आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी ट्रायकॉलॉजी डॉक्टर्स असोसिएशनच्या. केशायुर्वेदमध्ये मॅडम कन्सल्टंट आहेत आणि निमा मुंबई विमेन्स फोरमच्या सेक्रेटरी आहेत. मॅडमना अनेक वर्षांचा अनुभव आहे आयुर्वेदामध्ये. आणि सौंदर्य ही जी गोष्ट आहे ना, ही बरं का फक्त स्त्रियांसाठी मर्यादित नाहीये, पुरुषांसाठी आहे. त्यामुळे सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला खरंच काही हरकत नाहीये. आणि आजच्या कार्यक्रमातून मॅडम आपल्याला खूप वेगवेगळ्या टिप्स देखील देणार आहेत, ज्या सौंदर्याच्या दृष्टिकोनातून असतील, आपल्या आहाराच्या दृष्टिकोनातून असतील, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून असतील. तुमचेही अनेक प्रश्न असतील, शंका असतील, नक्कीच आपण संपर्क साधू शकता या दूरध्वनी क्रमांकांवर. 24900232 हा आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आणि 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा, पण नेहमीच्याच काही गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत. जेव्हा तुम्हाला कळतं की फोन इथे जोडला गेलेला आहे, तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज जो आहे तो अगदी कमी करा आणि आजचा जो विषय आहे सौंदर्य आणि आयुर्वेद या विषयाला अनुसरूनच आपले प्रश्न असू द्यात. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. मॅडम नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. मॅडम, जेव्हा आपण म्हणतो की सौंदर्य, खरं तर ह्या शब्दाची व्याप्ती जी आहे तीच मुळात मोठी आहे, तर तुम्ही काय सांगाल याबद्दल? नमस्कार. पहिले मी सर्वांचे आभार मानते की मला तुमच्या समोर आयुर्वेदा दृष्टीने सौंदर्य हा विषयावरती बोलण्याची मला संधी मिळालेली आहे. थँक्यू डॉक्टर मृण्मयी. आपण आयुर्वेद आणि सौंदर्य हा विषय आज घेतलेला आहे. सौंदर्य ह्या विषयाची व्याप्ती जर बघायला गेलो तर सौंदर्य या विषयाची व्याप्ती खूप मोठी बघायला मिळते. म्हणजे आपण मानसिक सौंदर्य, शारीरिक सौंदर्य ह्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिलं तर ज्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मितहास्य आहे, जे आपण मानसिक सौंदर्य म्हणून, जे चेहऱ्यावरती स्मितहास्य, आपल्या समोरच्या येणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य बघितलं की आपल्या चेहऱ्यावरती अचानक एक स्मितहास्य नकळता खुलून जातं. तर हे एक सौंदर्य आहे. सौंदर्य आपण समोर बघितल्यावर प्रथम दर्शनी दिसते तो आपला चेहरा आणि आपला केशसंभार. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण नेहमीच काळजी घेत असतो की त्या सुंदर असल्या पाहिजेत. आणि ते जे फर्स्ट इम्प्रेशन आहे, जी पहिली छाप आहे आपली, कुणालाही भेटल्यानंतर आपल्या मनात येतं अरे किती सुंदर आहे. तर तो जे सौंदर्य आहे, आणि मग आपण आयुर्वेदिक दृष्टीने त्याची व्याप्ती आता पुढच्या कार्यक्रमामध्ये समजावून घेऊया. पण सौंदर्य हे जे आपल्या मनाला भावणारं चेहरा, तो सौंदर्य होऊ शकतो. नक्कीच. आपण म्हणतो की खरं तर सौंदर्य चराचरात आहे. म्हणजे आपल्या निसर्गामध्ये सौंदर्य आहे सगळीकडे. म्हणजे निसर्ग संपूर्ण ही जी निर्मिती आहे, निर्मितीची प्रक्रिया ही देखील एक सौंदर्य आहे. पण जेव्हा आपण म्हणतो की आपल्या शरीराचं आणि मनाचं सौंदर्य, आणि आपण हल्ली बघतो की सौंदर्याचा खूप प्रचार प्रसार दिसतोय, खूप जाहिराती आपल्याला दिसत आहेत, आणि कधी कधी वाटतं की हे हल्लीच्या काळातच आहे का? आयुर्वेदाप्रमाणे तुम्ही काय सांगाल की अगदी पुरातन काळातही हे होतं? म्हणजे सौंदर्याचं महत्त्व तेव्हाही होतं का? आयुर्वेदाप्रमाणे जर आपण वेदांपासून जर आपण बघितलं किंवा आपण आपल्या देवी देवतांची जर प्रतिमा बघितल्या किंवा चरित्र बघितली तर आपण तेव्हापासून बघू शकतो की आपल्या देवींचा किंवा आपल्या राण्यांचा जो दिनचर्या सुरू व्हायची तर ते सुरुवातीला त्यांचा अभ्यंग,
त्यांचे स्नान करण्याची जी पुष्करणी असायची त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या, दुधाचा आपण वापर बघू शकतो, जिथे दूध असायचं. तर ते आयुर्वेदातलेच एक प्रकारे अवगाह स्वेद, ज्याच्यामुळे किंवा काही प्रकारच्या त्यांच्या शरीरावरती काही प्रकारच्या धारा सोडल्या जायच्या सुवासिक द्रव्यांच्या, ज्याच्यामुळे आता आपण परफ्यूम लावतो पण त्यावेळेस वाळा आहे, चंदन आहे, अशी द्रव्यांचा लेप केला जायचा. त्यानंतर त्यांचा केसांना अभ्यंग केला जायचा, केसांची निगा राखली जायची, केसांना धूपन केलं जायचं, केसांना लेप व्हायचा. तर ह्या प्रकारे वेद काळापासून देवी देवतांपासून राजा आणि राण्यांपासून सगळ्यांचा अशा प्रकारे, आणि सालंकृत मूर्ती प्रतिमा आपण बघतो, याचा अर्थ सौंदर्य त्यावेळेस चरम सीमेवरती होतं आणि मग त्याचा हळूहळू आयुर्वेदात शास्त्रोक्त अभ्यास होत आपल्यापर्यंत ते येऊन पोहोचलेलं आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही आता जे वर्णन सांगितलं ते बऱ्याचदा आपल्याला कुठेतरी फिल्म्समध्ये बघायला मिळतं किंवा काही ग्रंथांमध्ये, जुन्या ग्रंथांमध्ये वाचायला मिळतं. आणि तेव्हाचं जे अभ्यास आहे, तेव्हाचं जे शास्त्र आहे, हे सगळं जे सौंदर्याचं शास्त्र आहे हे आयुर्वेदामध्ये आहे. तर कशा पद्धतीने सौंदर्याकडे बघितलं जातं आयुर्वेदामध्ये? आयुर्वेद हा स्वस्थ माणसाला सुंदर समजतो. आता ह्या स्वस्थ माणसाची आयुर्वेदातली जी व्याख्या आहे की समदोष समाग्नी समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. आता आयुर्वेदाप्रमाणे शरीरामध्ये 3 प्रकारचे दोष असतात, वात, पित्त आणि कफ. 7 प्रकारचे धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. आणि दोष आहेत, मल आहेत, मलमूत्र, स्वेद. त्यानंतर अग्नी आहे शरीरामधला, म्हणजे चयापचय क्रिया होण्यासाठी जो आपला अग्नी काम करतो शरीरामध्ये, तो अग्नी आहे. आणि तुमचं आत्मा आणि मन. आयुर्वेदाने स्वस्थ शरीराचं वर्णन करताना फक्त शरीराचे घटक नाही, तर त्यामध्ये जाणीवपूर्वक तुमचं आत्मा आणि मन प्रसन्न असणं, ह्याही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की त्याही गोष्टी स्वस्थ म्हणूनच आपल्याला, म्हणजे जर आत्मा आणि मन स्वस्थ असेल, तुमचं मन प्रसन्न असेल, तरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या संतुलित प्रमाणात राहू शकतात. तर हे दोष, धातू आणि मल हे आपण जर, आणि अग्नी जर समप्रमाणात असतील, म्हणजे त्यांचं प्रमाण रेशो नाही, त्यांचा जो शरीरातला पोषक जे घटक आहेत त्या प्रमाणात जर ते असेल तर तो माणूस स्वस्थ असतो. आणि ह्या स्वस्थ माणसाचाच पुढे जेव्हा धातू सम झाले त्याच वेळेस ते त्वचेवरती ते रिफ्लेक्शन येतं. तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही तुमचे काही मानसिक ताणतणावातून जात असाल तर सहज तुम्हाला भेटलेली व्यक्ती म्हणते, काय रे आज असा का दिसतोय? तुम्ही तेवढेच सुंदर असता, पण अचानक तुमच्या चेहऱ्यावरती आलेले ते बदल असतात की ते ताणतणावामुळे तुमचा चेहरा सुंदर असून सुद्धा त्यावेळेस तो समजून येत नाही. याचाच अर्थ स्वस्थतेमध्ये कुठेतरी गडबड झालेली असते. तुम्हाला पोटात दुखत असेल, तुम्हाला त्रास होत असेल तरी तुमच्या चेहऱ्यावरती ते दिसतं. बरोबर. तुम्हाला काही आजार होत असतील तर त्याच्या अनुषंगाने चेहऱ्यावरती रिंकल्स लवकर येणं किंवा काही मुरम्या तयार होणं. त्यावेळेस त्या तरुणपणीच असं नाही, पण अगदी 30-40शीत सुद्धा काही लोकांना अचानक मुरम्या यायला सुरुवात झाली. तारुण्य पिटिका किंवा फोडी म्हणू शकतो आपण, त्यावेळेस त्याच्या छोट्या फार दिसतात. शरीरावरती वांग तयार होतात, वेगवेगळ्या प्रकारचे डाग येतात. तर हा सगळा जो परिणाम आहे तो ते कुठेतरी धातूंची आणि दोषांची दृष्टी झालेली असते. तुमचं स्वास्थ्य खराब झालेलं असतं. तर ते आपल्याला चेहरा दर्शनी भागामध्ये दाखवून देतो की आता तुला तुझ्या शरीराकडे लक्ष द्यायचंय. चेहरा म्हणजे फक्त लेप लावून नाही, तर त्या बाकी शरीराचं स्वास्थ्य तुला लक्ष देण्याची गरज आहे. नक्कीच. तुम्ही आता जसं म्हणालात की फक्त चेहरा म्हणजे सौंदर्य नाही, तर कुठेतरी आपलं संपूर्ण शरीर जे आहे ते स्वस्थ असलं पाहिजे. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की दोष आणि धातूप्रमाणे, दोष, धातू आणि मल यांच्याप्रमाणे आपली जी त्वचा आहे किंवा आपले जे केस आहेत, जे मुख्यतः आपण सौंदर्याच्या दृष्टिकोनातून आपण जास्त विचार करतो, तर त्याच्यावर परिणाम कसा होतो? त्वचा आपली साधारण आपण थोडी स्निग्धपणा असलेली, सुकुमार मृदू त्वचा आपण नेहमीच अपेक्षित ठेवतो, जिच्यावरती कुठलाही डाग नाही, जिच्यावरती कुठलीही फोडी किंवा कुठलाही व्रण उत्पन्न झालेला नाही, आणि केस आपले घनदाट स्थिर असे केस. तर ह्या त्वचेचे आपलं शरीर बनताना प्रत्येकाला त्याच्याप्रमाणे दोष धातूप्रमाणे प्रत्येक शरीर बनलेलं आहे. वाताचे जर माणूस असेल तर त्याची त्वचेमध्ये थोडीफार रुक्षता आपल्याला बघायला मिळते.
पित्त जे जर माणूस असेल तर मात्र त्याचे स्किनला ग्लो आपण नॅचरली बघू शकतो. कफ जे जर माणूस असेल तर त्याच्यामध्ये स्निग्धता त्याच्या चेहऱ्यावरती दिसून येते. पित्त ज्या माणसाच्या स्किनला आपल्याला काही लोकांचं असं ग्लो आपण म्हणतो अरे काय स्किनला ग्लो आहे, तर ती साधारण एक पित्ताची स्किन तिथे असते. पित्ताची स्किन असते ज्याला छान ग्लो असतो, चकाकी आपण म्हणतो तशी पित्ताचे असते. आयुर्वेदात आणखीन 5 प्रकार आहेत, पण त्याच्यातले जे भ्राजक पित्त आहे हे त्वचेच्या ठिकाणी राहत असतं. बरं. तर हे जे भ्राजक पित्त आहे हे जेव्हा चांगल्या प्रमाणात तयार होतं म्हणजे तुमच्या चयापचय होऊन जे तयार होतंय आहार रस, त्यांनी त्याचं पोषण इतकं चांगलं तयार होतं की ते भ्राजक पित्त तुमच्या स्किनला ग्लो देत असतं. अच्छा. तर हे भ्राजक पित्त म्हणजे ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की काहीतरी होते त्यावेळेस आपण त्याच्याप्रमाणे जर चिकित्सा केली तर आपल्या स्किनचा हा ग्लो आपण टिकवून ठेवू शकतो. स्किनला येणारी जी स्निग्धता आहे ती कफानी येत असते. मग आपला कफ समप्रमाणात आपण खाल्ल्यानंतर तयार होत असेल तर आपल्या स्किन छान स्निग्ध तयार होते. हे प्रकृतीप्रमाणे त्वचा झाली, पण केसांमध्ये पण असेच फरक बघायला मिळतात. वातज प्रकृतीचे केस थोडे रुक्ष, थोडे कर्ली हेअर्स जे असतात, जे आपण काही लोक ज्यांना स्निग्धतेमुळे छान केस मिळत असतात ते कर्ली करून घेतात. आता तीही फॅशन आली आहे. पण हे जे त्वचे दोषांप्रमाणे येणारे कुरळे आणि वृक्ष केस आहेत हे थोडे वातज प्रकृतीचे असतात. अच्छा. पित्तज प्रकृतीचे केस हे थोडे पिंगट असतात आणि लवकर तुटतील असे फ्रजाईल असतात. नक्कीच. म्हणजे या दोषांप्रमाणे त्वचाही वेगळी असते आणि केसही वेगळे असतात. मॅडम एक फोन येतोय तो घेऊया आपण. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतात. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार. 3 प्रश्न आहेत माझे. पहिला प्रश्न असा आहे की सौंदर्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन हा फार महत्वाचा आहे आणि तोच चेहऱ्यावर व्यक्त होत असतो, याबद्दल आपण काय स्पष्टीकरण कराल? दुसरा प्रश्न असा आहे की अभ्यंग स्नानाचं महत्व आहे, तर त्या संबंधात आपण सविस्तर माहिती दिली तर मदत होईल. आणि तिसरा प्रश्न असा आहे की विशेषतः तरुण मुलांच्या मध्ये तारुण्य पिटिका असतात, तर त्या संबंधात आपण काय उपदेश कराल? धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद आपल्या तिन्ही प्रश्नांबाबत. मॅडम, सकारात्मक दृष्टिकोन असला की तो आपोआप आपल्या चेहऱ्यावर दिसतो किंवा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतो, तर काय सांगाल तुम्ही, याचं किती महत्व आहे? नाही, ह्याचं महत्व म्हणाल तर 60% त्याचंच महत्व म्हणता येईल. कारण निसर्गाने दिलेलं सौंदर्य असलं आणि जर आपण सकारात्मक दिसत नसलो, म्हणजे हल्ली आपण अगदी सहज बघितलं तर सिरियलमध्ये चे कामं करणाऱ्या बऱ्याच विलन्स आहेत ज्या अतिशय सुंदर आहेत, पण ते बघितल्यानंतर आपल्याला त्यांचा जो निगेटिव्ह ते कॅरेक्टर प्रेझेंट करत असतात आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे नाही. पण तीच आपली हिरोईन आली, तिचं ती सकारात्मकता आली की आपल्याला ते आवडतं. कारण ते सौंदर्य सकारात्मकतेमधूनच खुलत असतं. तुमच्या मनाचे जे गुण आहेत त्याच्यात जो सात्विक गुण आहे हा सकारात्मकतेचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक प्रत्येक गोष्टीकडे असता, तुम्ही कॉन्फिडंट होता, तुम्ही विश्वस्त असता, तुम्ही दुसऱ्यालाही तो कॉन्फिडन्स तुमच्या वागण्यातून देत असता. जसं आता माझ्यासमोर तुम्ही बसलेले असताना तुमच्यामुळे एक सकारात्मकता माझ्यापर्यंत पोहोचतेय, ज्याच्यामुळे मी सुद्धा कॉन्फिडंट होऊ शकते. तर हे ऑनगोईंग प्रोसेस आहे सकारात्मकता. त्याच्यामुळे नक्कीच सकारात्मकता ही सौंदर्यवर्धक असतेच. नक्कीच. आणि खरं तर सौंदर्य हे फक्त आपल्याला बाहेर दिसत असलं तरी त्याचे अनेक पैलू आहेत. सौंदर्याचे हे सगळे पैलू आज आपण कार्यक्रमातून समजून घेणार आहोत. डॉक्टर पाडगावकर यांनी विचारलेले जे 2 प्रश्न आहेत, अभ्यंग स्नान आणि तारुण्य पिटिका, याविषयी देखील बोलणार आहोत. याशिवाय अनेक मुद्दे आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा जो विषय आहे तो सगळ्यांचाच अगदी जवळचा असा विषय आहे, सौंदर्य आणि आयुर्वेद. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर रीना मोकल मॅडम. मॅडम, तुम्ही मगाशी सांगितलं की जे दोष आहेत वातपित्त कफ, तर त्याचा परिणाम कसा होतो आपल्या त्वचेवर आणि केसांवर, त्याचप्रमाणे धातू आणि मल यांचाही परिणाम कसा होतो ते सांगा. आपण मगाशी त्वचेबद्दल बघितलं, मृदू सुकुमार त्वचा. केसांबद्दलही आपलं बोलून झालंय की ते पिंगट असतात, फ्रजाईल, आणि कफाचे केस घन दाट असतात. धातूंप्रमाणे सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतं. जे आयुर्वेदात 7 धातू दिलेत त्यात रसधातू आणि रक्तधातू सारवा नसेल तर केस
खूप सॉफ्ट तलम केस, सिल्की केस जे आहेत ते आपल्याला मिळतात बघायला. अस्थि, मज्जा आणि शुक्र हे धातू ज्यांचे सारवान असतात त्यांच्या केसांमध्ये तेवढी घनता बघायला मिळते. दाट केस असतात ते आणि ते स्थिर असतात आणि सिल्की तर असतातच. तर तसंच ह्याच्यामध्ये मल सुद्धा स्वतःचं एक वैशिष्ट्य राखून आहे, कारण स्वेद जो मल म्हणून येतो, मलमूत्र स्वेद हे 3 मल आहेत. तर त्या मल आणि मूत्र ह्यांचं जर व्यवस्थित अवरोध न होता आपल्या जर शरीराच्या क्रियेत ते काम करत असतील तर सर्क्युलेशन व्यवस्थित राहून आपल्या शरीराला चांगली त्वचा आणि चांगले केस मिळण्यासाठी मदत होत असते. त्यामध्ये स्वेद मोठा पार्ट रोल करतो की स्वेद ग्रंथी जर बरोबर होत असतील तर त्याप्रमाणे आपल्या त्वचेला स्निग्धता येत असते. आणि जर एक्सेस झालं तर मात्र तोच स्वेद राहून आपल्या त्वचेची हानी होऊ शकत असते, कारण त्याच्यावरती बॅक्टेरिया, व्हायरस चिकटू शकतात, फंगल इन्फेक्शन्स होत असतात. आपल्याला केसामध्येही हे फंगल इन्फेक्शन होतं. कोंडा, दारुणक, डॅन्ड्रफ जे 4ही प्रकार आहेत ते सगळे त्या स्वेद जर जास्त झाला तर होत असतं. म्हणून मग ह्या 3ही गोष्टींकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं असतं. तर ह्याप्रमाणे आपल्याला त्वचा, केस आणि मलामध्ये फरक करता येतो. नक्कीच. तुम्ही जेव्हा म्हणालात की मल म्हणजे मलमूत्र आणि स्वेद म्हणजे घाम आपला आणि मलमूत्र, तर ह्याच्यामध्ये पोट साफ असणं हे किती महत्वाचं आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आणि सौंदर्यासाठी? पोट साफ असणं, कारण पोट साफ नसलं तर तो अवरोध तयार झाला, त्यामुळे शरीरामध्ये चयापचय क्रिया बिघडली. चयापचय क्रिया बिघडली की जो आहार रस बनत असतो तो सारवान होत नाही, त्याच्यामध्ये आम निर्मिती होण्याला सुरुवात होते. आणि हा जो साम आहार रस तयार झालाय, हा जर साम आहार रस शरीराला मिळत गेला तर त्वचेपर्यंत जेव्हा ते पोचतं तेव्हा मी सांगितलं त्याप्रमाणे भ्राजक पित्तामध्ये दुष्टी तयार होते. आणि भ्राजक पित्त योग्य व्यवस्थित न तयार झाल्यामुळे किंवा साम भ्राजक पित्त झाल्यामुळे त्वचेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिंपल्स आणि हे होताना मदत मिळते किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, फंगल इन्फेक्शन्स जास्त होतात. बरोबर आहे. मगाशी खरं तर आपण जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात केली तेव्हाच तुम्ही असं सांगितलं की सौंदर्य हे शारीरिक असतं आणि मानसिकही असतं आणि या दोघांचा जेव्हा संगम होतो तेव्हा आपण सुंदर दिसतो. मनाचा संबंध आपण जेव्हा सौंदर्याशी लावतो तेव्हा नक्कीच असं होतं की आपण जर डिस्टर्ब असलो तर ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं, पण आपल्या त्वचेवर आणि आपल्या केसांवर किंवा एकूणच आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो? म्हणजे मनाचा संबंध कसा आहे सौंदर्याशी? मनाचा खूप जवळचा संबंध आहे. एकतर सकारात्मक विचार आणले आणि मन प्रसन्न ठेवलं तर आपल्याला ते चेहऱ्यावरती त्या पॉझिटिव्ह वाइब्स येत असतात आणि आपला चेहरा सुंदर राहायला मदत होते. पण आनंदी कधी कधी असं होतं की एक्झाम्स येतात, आपली टेन्शन चालू होतात, आपण अतिचिंतेत जातो. आपण जॉबला असताना आपल्याला अचानक अतिचिंता तयार होते किंवा एखाद्याला जास्त रागावण्याची सवय असते, तर तो जो राग आहे किंवा एखादी अचानक वाईट गोष्ट घडते आणि आपल्याला अचानक खूप शोक होतो, आपण अतिशय दुःखी होऊन जातो. ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन आपल्या पित्त दृष्टी करत असतात. आपल्या शरीरामधला जो पित्त प्रकोप आहे तो होतो, वाताची दृष्टी होते ह्याच्यामध्ये. कारण आपल्याला फक्त खाण्यापिण्यामुळे नाही तर तुमच्या शरीरावरती तुम्ही जे मानसिक ताणतणाव घेताय ह्याचा सुद्धा चयापचय क्रियेमध्ये फरक पडतो आणि वाताची दृष्टी, पित्ताची दृष्टी ह्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करते. आणि जर पित्ताची दृष्टी झाली तर त्यामुळे होणारे अनेक आजार, म्हणजे अचानक केस गळायला लागतात. आपल्याला कळतही नाही की आपले केस अचानक का गळायला लागले, तोच आहार आहे, तोच विहार आहे. पण तुम्ही जे टेन्शन घेतलंय, म्हणजे परीक्षेच्या पिरियडमध्ये मुलांचे केस गळतात, मुलांचे केस गळतात, फक्त मुली नाही मुलांचेही बऱ्याच प्रमाणात त्यावेळेस केस गळतात. आपलं प्रमोशन जवळ आलं की आपले केस गळतात. तर हे जे आहेत, तुम्ही जी चिंता आणि ताणतणाव घेताय तर ते चिंतेनेच मारते, तो जो प्रकार आहे ती आपल्याला पुढे घेऊन जाते आपल्या ऱ्हासाकडे. ती चिंता न केलेलीच बरी. नेहमीच आपण पॉझिटिव्ह राहा, आयुष्य आपल्याला खूप छान काहीतरी देणार आहे असा जर मनातून आपण जर विचार केला आणि पॉझिटिव्ह मन घेऊन राहिलो तर नक्कीच आपण ह्या सगळ्यावर मात करू शकतो. हो, आणि तुम्ही आता जसं सांगितलं की केस गळतात आणि बऱ्याचदा सुरुवातीला म्हणजे जेव्हा आता रिसेंट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कोविडच्या काळात बऱ्याच लोकांची अशी तक्रार होती की आमचे केस गळतायत. तर तेही कुठेतरी मला वाटतं मानसिक तणावाशी, मानसिक ताणाशी कुठेतरी नक्कीच निगडीत होतं. कोविड
कोविड काळामध्ये मानसिक ताण तर होताच, पण हा कोविडचा जो व्हायरस आला त्यांनी शरीराची झीज मोठ्या प्रमाणात केली. बऱ्याच लोकांचं वजन कमी झालं. हो हो त्याची ट्रीटमेंट जी आहे ती सुद्धा तेवढीच पॉवरफुल होती. ते औषधं सुद्धा तेवढी स्ट्रॉंग असल्यामुळे शरीराचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात झाला आणि तो ऱ्हास झाला त्यावेळेस म्हणजे अगदी नैसर्गिकरित्या रसक्षय, मांसक्षय, अस्थिक्षय घडून आला. म्हणून त्यावेळेस ज्या पेशंटनी विटामिन्स आणि कॅल्शियम किंवा अस्थिधातू आणि झिंक म्हणजे मिनरल्स हे जे असणारी औषधं आहेत ती योग्य प्रमाणात घेत राहिले, डॉक्टरांनी ऍडवाइस केलेली होती, पण खूप औषध होतात म्हणून काही लोक टॉनिकची औषधं टाळत होते. तर ती ज्यांनी औषधं रेग्युलरली घेतली आहेत त्यांना परत आपली त्वचा आणि केस सुरळीतसारखी मिळू शकतील, काही हरकत नाही. पण कोविड काळामध्ये हा त्रास झाला लोकांना. नक्कीच. आणि बऱ्याच जणांना जरी कोविड झाला नसला तरी त्या ताणाने देखील खरं तर मानसिक तणावामुळे. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय मॅडम. अरुणा रत्नपारखी आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, आपला प्रश्न विचारा. हो, प्रश्न असा आहे की माझी मुलगी 35 वर्षाची आहे. दाखवलेलं होतं दवाखान्यात वगैरे त्या डॉक्टरांना, पण तिचं इन्शुलन्स वाढलं ना की चेहरा तिचा खूप काळा होतो, म्हणजे सगळ्या चेहऱ्यावर काळेपणा येतो तिचा. आणि तिला जरा थोडासा मध्यंतरी थायरॉइडचा पण त्रास होता. तर मी म्हटलं याच्यावर आयुर्वेदिक काय उपचार. आणि चेहरा खूप काळा आहे आता, तर सध्या खूप काळा पडलेला आहे चेहरा तिचा. तर डॉक्टरांनी तिला सांगितलं करा, पण ते खूपच हे झालेलं आहे तिच्या चेहऱ्याला. मॅडम एकच मिनिट. तुम्ही इन्सुलिन बद्दल काय म्हणालात ते जरा पुन्हा सांगा. इन्सुलिन वाढलं की चेहरा काळा होतो असं, म्हणजे डायबिटीस आहे का त्यांना? समजलं मॅडम, त्यांना डायबिटीस आहे का? नाही, डायबिटीस नाहीये तिला, अजून काही डायबिटीस वगैरे सुरुवात नाही तिथे काही, पण ती गोड वगैरे काही खात नाही. तिला सकाळी म्हणजे फिरते, व्यायाम करते. धन्यवाद. धन्यवाद. काय सांगाल मॅडम, त्यांनी जे विचारलं की चेहरा काळवंटतो, तर हा कशामुळे, म्हणजे काय होत असेल नक्की? मी जसं सांगितलं तसं की हे सगळं तुमच्या शरीराच्या चयापचय क्रियेवरती अवलंबून आहे. त्यांनी मेन्शन केले की तिला थायरॉइड आहे. थायरॉइड हा आजारच मेटाबॉलिझमचा आहे. थायरॉइड ही जी ग्रंथी आहे ती जी थायरॉक्सिन देत असते ती आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम मेंटेन करण्यासाठी मदत करत असते. काही लोकांना हायपरथायरॉइडिझम असतं, काही लोकांना हायपोथायरॉइडिझम असतं. ह्या दोन्ही वेळेस तुमच्या शरीराची चयापचय क्रिया बिघडते आणि त्यामुळे जो तयार होणारा आहार रस आहे, जो मी पहिलेही सांगितलं की तो मग आम्ल रस तयार होतो. तुमचा सात्विक आहार रस त्यावेळेस बनू शकत नाही. अशा वेळेस तुम्ही योग्य आहार विहार, तुम्ही डायटिशियनचंही ओपिनियन घ्या, थायरॉइडची ट्रीटमेंट प्रॉपर घ्या आणि ज्यावेळेस चयापचय क्रिया व्यवस्थित होईल त्यावेळेस इन्सुलिनचं प्रमाण आपोआपच शरीर मेंटेन करायला सुरुवात करेल. आणि जर इन्सुलिनमध्ये फरक असेल तर काही ब्लड टेस्ट आहेत त्या करून तुम्ही इन्सुलिन लेवल मेंटेन करायची आहे. आणि जो काळपटपणा असतो हा काळपटपणा साधारण वातामुळे वाढत असतो. आपल्या त्रिदोषातलं लक्षण आहे की वातामुळे वाढतो. मग त्या भ्राजक पित्ताची जेव्हा दुष्टी झाली आहे त्यावेळेस कुठेतरी वातवर्धक तिचा आहार विहार असणार आणि त्याच्यामुळे तो काळपटपणा तिला येत असणार. म्हणजे थायरॉइड झालाय, काही खायचं नाही म्हणून काही लोक अचानकपणे वृक्ष आहार विहार सुरू करतात. म्हणजे सुकच खातात, खूपच मोठ्या प्रमाणात डाएट वरती जातात. त्याच्यामुळे शरीराला पोषण मिळत नाही. शरीराला जर पोषण नाही मिळालं तर ते स्किन पर्यंत पोहोचणार नाही. बरोबर आहे. आणि अशा वेळेस मग सर्क्युलेशन झालं नाही, स्किन पर्यंत पोषण पोहोचलं नाही तर तुमच्या स्किनचा रंग काळपट होऊ शकतो. तर हा जो वातवर्धक आहार विहार आहे हा कमी करावा लागेल. त्यांना डायटिशियन्स आणि आयुर्वेदिक डॉक्टर्सचा एक कन्सल्ट करा. म्हणजे तुमची थायरॉइडची आणि इन्सुलिनची ट्रीटमेंट तुमच्या ॲलोपॅथी डॉक्टरकडे चालू असेल तर ठीक आहे, पण एक आयुर्वेदिक डॉक्टरचं ओपिनियन घ्या की ते तुम्हाला त्रिदोषांप्रमाणे तुमच्या त्या काळपटपणाची ट्रीटमेंट करू शकतील. नक्कीच. म्हणजे एकदा आयुर्वेदिक डॉक्टरना प्रत्यक्ष भेटणं हे गरजेचं आहे, कारण इथे त्यांचा मूलक प्रवृत्ती कशी आहे हे सगळं पूर्ण त्यांचा 1-2 वर्षाचा हिस्ट्री घ्यावी लागेल की त्या मुलीने आता 2 दिवसात काही खाल्लं त्याच्यामुळे होणारा आजार नाहीये हा. स्किन पर्यंत ज्यावेळेस एखादी गोष्ट पोहोचते त्यावेळेस त्याचा खाणं पिणं आधीपासून वेगळं झालेलं असतं. कदाचित तिची झोप वेळेवर होत नसेल, कामाचं टेन्शन असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या काळपटपणाकडे आपल्याला घेऊन जात असतात.
नक्कीच. सौंदर्य वाढवणं प्रत्येक जण खरं तर आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. सौंदर्य वाढवण्याचं जे सौंदर्य आहे ते राखण्यासाठी देखील आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात. तर तुम्ही काय सांगाल की वेगवेगळ्या वयोगटांमध्ये आपण साधारण काय काय काळजी घेतली पाहिजे? हो, सौंदर्य म्हटल्यानंतर फक्त सुंदर दिसणं नाही. एकदा देवाने तुम्हाला सुंदर बनवलंय तर आता हे सौंदर्य राखणं म्हणजे अरे मला काही फोडी आली नाही तर मी कशाला काय करू माझ्या स्किनसाठी, म्हणजे फोडी येईपर्यंत थांबायचंय का किंवा काही त्रास होईपर्यंत किंवा रिंकल्स येईपर्यंत थांबायचंय का, तर तसं नाही आहे. ते सौंदर्य राखण्यासाठी, साधण्यासाठी, ते वाढवण्यासाठी. आणि जर तुम्ही आजारपण असेल, जसं ह्या मुलीचं आहे की तिला होती ती गोरी पण त्या आजारामुळे काळी झाली आहे, तर त्याच्यासाठी आयुर्वेदाने अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला ना दिनचर्या आणि ऋतुचर्या सांगितलेली आहे. बरं. तर ही जी दिनचर्या आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदाने अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय चांगल्या गोष्टी कराव्यात त्या दिवसांमधल्या, नंतर म्हणजे तुम्ही जे अंघोळ करताय तर ते कसं करायचंय, म्हणजे सरांनी मग अशी अभ्यंगाचा प्रश्न विचारला होता, तर हे आपण दिनचर्येत पुढे घेणार आहोत. तर ही दिनचर्या आणि ऋतुचर्या ह्या दोन्ही गोष्टी आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत सौंदर्य रक्षणासाठी आणि वाढवण्यासाठी. नक्कीच. दिनचर्या आणि ऋतुचर्या, तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या आम्ही अनेक आयुर्वेदिक डॉक्टरांकडून खरं तर ऐकलेल्या आहेत. पण काय सांगाल तुम्ही की दिनचर्या कशी असावी? दिनचर्येमध्ये त्यांनी सांगितलेलं की सकाळी तुम्ही ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे. आपण सकाळी 4 वाजता उठू शकत नाही कारण आपण झोपतोच मुंबईतली माणसं 12-1 वाजता. तर त्यामुळे तुम्ही सकाळी तुमचं अन्न पचन झालंय आणि सकाळी तुमच्या कामाच्या वेळेप्रमाणे तुम्हाला सकाळी उठायचंय. पण उठल्यानंतर एक थोडा वेळ काढून आपण अंघोळ करायच्या आधी शरीराला एखादं तिळाचं तेल किंवा आयुर्वेदात बऱ्याच प्रकारे औषधयुक्त तेलं सांगितलेली आहेत. तर चंदन बला लाक्षादी तेल आहे, अशी बरीच जी तेल आहेत ते अगदी हातावरती घेऊन सकाळी उठल्याबरोबर एक थोडंसं मालिश केलं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचं काम करा. एक 10 मिनिटं तेल जिरू द्या अंगावरती आणि मग ही जो अभ्यंग आहे त्याच्यानंतर तुम्ही जे स्नान घेताय ते स्नान घेताना तुम्ही आयुर्वेदिक आजकाल बरेच सोप आलेले आहेत जे स्किन सॉफ्ट ठेवण्यासाठीही आपल्याला मदत करतात. बऱ्याच आयुर्वेदिक औषधांपासून बनलेल्या गोष्टी आहेत. हे पूर्वी उटणं लावण्याची प्रथा होती पण आता उटणं लावणं तेवढं आपल्याला शक्य नाही, तर आपल्याकडे आयुर्वेदिक सोप्स अवेलेबल आहेत. शिरोभ्यंग नावाचा प्रकार आहे जो दिनचर्येत सांगितलेला आहे की काही विशिष्ट तेल जी आहेत, खोबरेल तेल, ज्यांचे केस अगदी पातळ झालेत त्यांनी एरंडेल तेल ट्राय करावं. काही लोक मेथी रात्री भिजत घालतात आणि ती त्या तेलात मिक्स करून घेतात आणि त्या तेलाचं अशा तेलाने दररोज सकाळी जर थोड्या प्रमाणात अभ्यंग केला, ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा ज्यांना जास्त स्वेद प्रवृत्ती होत असते किंवा खूप घाम येत असतो, ह्यांनी दररोज शिरोभ्यंग करू नये. कारण आता आपण दररोज सकाळी उठून घामात आणि धुळीत बाहेर पडत असतो, तर त्यावेळेस त्यांनी हा करू नये. पण जे घरात राहू शकताय तर घरात आहे तेवढ्या वेळ एक शिरोभ्यंग करावा. त्यानंतर शिरोभ्यंग झाल्यानंतर आपलं स्नान होणं गरजेचं आहे, कारण तेल घेऊन आपण बाहेर जाऊ शकणार नाही. कारण तेल राहिलेलं आपल्याला चांगलं आहे पण बाहेरची धूळ बसली तर त्याच्याने आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. नस्य हा दुसरा एक प्रकार आहे आपल्या दिनचर्येत सांगितलेला. हे नस्य अणुतेल किंवा षडबिंदू तेलाचं नस्य आपण करायचं असतं. अणुतेल आणि षडबिंदू तेल मार्केटमध्ये अवेलेबल आहे. एक 8 बिंदू तेल फक्त मोजून टाकायचं असतं. हे आपण दररोज, म्हणजे तुम्ही म्हणाल की हे एवढं सगळं मॅडम दिनचर्या मी दररोज कामाला जाताना कसं करणार, तर तुम्ही झोपायच्या आधी 8 बिंदू तेल हे दोन्ही नाकपुड्यांमध्ये जर सोडलं तर तुमच्या दिवसभरचा आलेला थकवा निघून जाईल, तुमच्या शरीराला पोषण मिळेल, तुमचं मन शांत होऊन जाईल, तुमच्या स्किनला एक वेगळा ग्लो सकाळी उठल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल आणि केसांचंही तर्पण त्यामधून होऊन जाईल. नक्कीच. म्हणजे अनेक फायदे आहेत तुम्ही आता जे जे काही सांगितलं ते, तर ते नक्कीच आपण आता जे जे काही मॅडम सांगतायत तर ते आपण समजून घेऊया आणि ते आचरणातही आणूया, जेणेकरून जे सौंदर्य जे आहे आपलं ते अधिक वृद्धिंगत होईल. आणखी आपण काय काय करू शकतो आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी आणि आयुर्वेद काय सांगतं ह्याबद्दल आणखी जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते.
सौंदर्य आणि आयुर्वेद ह्याविषयी आपण बोलतोय आणि आयुर्वेदात MD असणाऱ्या डॉक्टर रीना मोकल आज आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅडम, दिनचर्येबद्दल तुम्ही सांगितलं की अगदी म्हणजे ब्राह्म्य मुहूर्तावर उठणं वगैरे अपेक्षित आहे, पण तुम्ही आज हल्लीच्या जगात काय सांगाल तुम्ही की खरंच प्रत्येकाला म्हणजे अगदी 3:30-4 वाजता उठणं तर शक्य नसतं, पण त्यानंतरची दिनचर्या अगदी थोडक्यात सांगा आणि त्यानंतर ऋतुचर्येविषयी बोलूया. हो, मी अभ्यंग, शिरोभ्यंग, नस्य म्हणजे मी हे ना आत्ताच्या ह्याच्यात जे जमेल त्या गोष्टी सांगते. दिनचर्येप्रमाणे सांगत गेलो तर लोक कंटाळतील, म्हणतील की ह्या मॅडम पुराण सांगायला का बसल्यात. पण मी जे आता आपण करू शकतो ते सांगते. एकच मला फक्त ह्याच्यामध्ये विचारायचं, तुम्ही अभ्यंग जे सांगितलं तर अभ्यंग म्हणजे नक्की आपण रोजच्या रोज कशा पद्धतीने करू शकतो? कारण आपण जे दिवाळीला जे अभ्यंग करतो, अभ्यंग स्नान, तर त्यामध्ये अगदी व्यवस्थित आपण पूर्ण शरीराला तेल लावून मालिश करू, बरोबर, जे रोजच्या रोज शक्य नाहीये. मग रोजच्या रोज आपण अभ्यंग कशा पद्धतीने घेऊ शकतो? अगदी सहज आपण तिळाचं तेल सांगितलं किंवा चंदनबला लाक्षादी तेल सांगितलं. आंघोळ करायच्या आधी, साबण लावायच्या आधी, तुम्ही सकाळी उठलेत आणि तुमचं काम सुरू व्हायचं किंवा दुसरं काही करायचं, 10-15 मिनिटं, 10 मिनिटं तरी आधी तुम्ही फक्त सगळ्या शरीराला थोडं चमचाभर 2 चमचे तेल घेऊन पूर्ण घासून काढलं नुसतंच, तरी सुद्धा ते वर्णप्रसादन होतं. आणि त्यांनी सुद्धा तुमची मुळात शरीराला पूर्ण हात आपल्या लागत नसतो. सर्क्युलेशन होण्यासाठी त्या तुमच्या अभ्यंगाच्या मसाजची खूप मोठी मदत त्याचीही होत असते. तेल त्याच्यात जिरून तेलामुळे जे औषधी गुण मिळणार आहेत त्याच्यामुळे तुमच्या शरीराला रिंकल्स लवकर येत नाहीत. मोठा फायदा आहे, कारण तुमच्या शरीराला, स्किनला सरळ पोषण मिळत असतं. बरोबर. जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून कुठलं तेल वापरायचं हे विचारणं गरजेचं आहे, कारण पित्त प्रकृतीच्या माणसांना सगळी तेलं चालणार नाहीत, कफ प्रकृतीच्या माणसांना कुठली तेलं. तर ह्या तेलांचा परत हे आहे, तर तुमची प्रकृती कुठली आहे हे बघून तुम्ही ती तेलं सिलेक्ट करायची आहेत. साधारण तीळ तेल वात प्रकृतीला, कफ प्रकृतीला चालतं, त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता. पित्त प्रकृती जर जास्त प्रमाणात असेल तर चंदनबला लाक्षादी तेल घ्या. बरं. आणि असं करून तुम्ही ह्या आपला समतोल साधू शकता. नक्कीच. आणि हे जे अभ्यंग तुम्ही सांगितलं की आपल्या संपूर्ण शरीराला थोडंसं 2 चमचे तेल लावायचं, तर ते आपण रात्री पण लावू शकतो का की सकाळी लावणं जास्त? नाही, रात्री तुम्ही तेल लावल्यानंतर रात्रभरामध्ये येणारा घाम जर साठला आणि त्यावेळेस कुठलं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर ते मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे तुम्ही रात्रभर तेल अंगावरती ठेवणं आत्ताच्या जमान्यात, आत्ताच्या म्हणजे ज्या तुमचं डेली रुटीन आहे, कारण तुम्ही तेवढ्या परत अभ्यंगच्या नंतरचं होणारं जे स्नान आहे ते पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही, कारण त्याच्यामध्ये शेक बसणं गरजेचं आहे. अच्छा. जो म्हणजे स्वेदन हा प्रकार जो आहे तो पण तुमचं वर्णप्रसादन, कारण ते स्किन पोअर्स ओपन होत असतात, स्किन क्लीन होत असते, तुमची स्वच्छता एक मिळत असते तुमच्या स्किनला. ते सगळं होणं तेवढं शक्य नसल्यामुळे तुम्ही रात्रभर नका. म्हणजे जे आपण तेल लावतो ते साधारण थोडा वेळ, 15 मिनिटं ते 15-20 मिनिटं ठेवलं तरी चालेल. तेवढाच वेळ आपल्या शरीरावर राहिलं पाहिजे आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही जर एसीतच बसणार असाल तर गोष्ट वेगळी आहे की म्हणजे तुमच्या रूम मध्ये काही इम्प्युरिटी येणार नसतील तर तुम्ही ठेवू शकता रात्रभर. नक्कीच. म्हणजे जसं मॅडमनी सांगितलं की रोजच्या रोज आपण अभ्यंग करू शकतो, 2 चमचे तेल आपण संपूर्ण शरीराला लावू शकतो आणि त्यानंतर साधारण 15-20 मिनिटं ते अर्ध्या तासानंतर आपण स्नान करू शकतो. मॅडम, ऋतुचर्येबद्दल काय सांगाल की लेपन सांगायचं राहिलं तर हे लेपन म्हणजे आता वर्णीय लेप आहे, सगळं आहे, पण आपण अगदी सकाळी उठल्यानंतर आपले जेवण बनवतच असतो. सकाळी निघताना आपण जे टोमॅटो कापतोय किंवा बटाट कापतोय त्याची सुद्धा एक चकती जर आपण आपल्या चेहऱ्यावरती चोळून लावली आणि जेवण बनवेपर्यंत 10-15 मिनिटं ती सुद्धा ठेवली तर ते सुद्धा एक लेपन आहे, म्हणजे जे आपण आता करू शकतो. नक्कीच. म्हणजे सगळ्या पुरुष सुद्धा, हल्ली पुरुष बिचारे असतात आपल्या किचन मध्ये आणि ते आपल्याला मदत करत असतात, तर नवऱ्याला पण एक द्यावी की फोड की बाबा तू पण सुंदर दिस. तर ते सुद्धा आहे. उद्वर्तन हा एक आणखीन प्रकार आहे. उद्वर्तन ह्याच्यामध्ये ना सुकी चूर्ण जी आहेत, म्हणजे तेल नाही किंवा हे नाही, सुक्या चूर्णाने आपण मसाज करतो. म्हणजे ज्या काही एरियाज असतात जिथे आपल्याला असं फॅट डिपॉझिट्स जास्त वाटत असतात, साधारण कोपऱ्यावरती इथे आपल्या कधी कधी, तर तिथे सुद्धा आपण वचा चूर्ण जे आहे त्याचं उद्वर्तन केलं. म्हणजे हे मी प्रॅक्टिकली घेतलेला अनुभव सांगते. जर ते केलं तर जी स्किनचं शॅगी स्किन होत असते ते होणार नाही. तर हे उद्वर्तन परत मेद शरीरामध्ये म्हणजे नक्की काय करायचं जरा सांगू शकाल? जसं आपण तेलाने मसाज करणार आहोत तर फक्त सुक्या पावडरने केलेला मसाज करायचा. आपण आपल्या पोटावरतीही तो मसाज केला तर आपल्या पोटाची जी एक्स्ट्रा फॅट्स आहेत, मेदाची हे लेअर
कमी होण्यासाठी थोड्याफार प्रमाणात त्यांनी मदत होत असते. अच्छा. कारण आपल्याला घरच्या घरी तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे तेवढं करायला जमणार नाही. डॉक्टरकडे जाऊन केलं तर नक्कीच त्याचे रिझल्ट्स आहेत, पण तुम्ही घरच्या घरी करण्याच्या ह्या दिनचर्येतल्या डेली रुटीन मधल्या टिप्स सांगते तुमच्या धावपळ करणाऱ्या आणि माझ्यासारख्या धावपळ करणाऱ्या स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी. तर हे जे आहेत आणि वर्णीय द्रव्य सांगितलेलीच आहेत आणि आजकाल हे लेप मार्केटमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांकडे किंवा आयुर्वेदिक औषधांच्या दुकानामध्ये अवेलेबल आहेत. तर हे जे वर्णीय लेप आहेत हे तुम्ही सुट्टीच्या दिवशी आठवड्यातून एकदा जरी लावलेत तरी हे दिनचर्येमध्ये येतील आणि त्यांनी तुमची स्किन सुंदर कायम टिकून राहील. 17 वर्षी सुद्धा 25ची स्किन मिळेल. क्या बात है. आणि खरंच तुम्ही आता जे सांगितलं की स्किन आपली छान असणं हे प्रत्येकाला हवं असतं आणि साधारण तुम्ही कोणत्याही घरात जर गेलात जिथे एखादी तरुण मुलगी आहे किंवा मुलगा आहे तर त्यांच्या चेहऱ्यावर काही ना काहीतरी लावलेलं असतं बऱ्याचदा कुठला तरी लेप. तर तुम्ही आता लेपांचा उल्लेख केलात तर कुठले लेप लावायला पाहिजेत? साधारण चंदनाचे लेप बऱ्यापैकी प्रमाणात मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर चांगल्या कंपन्यांचे अर्थात ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. म्हणजे हे तयार रेडीमेड लेप मिळतात. हो. मंजिष्ठा सारिवा हे घटक असलेले जे लेप असतील ते अतिशय छान वर्णप्रसादक आणि तुमच्या चेहऱ्यावरती असणारे डाग वगैरे कमी करणारे असतात. तर हे लेप आणि अगदीच बाहेरचे लेप नाही, तुम्ही घरातल्या घरात मसूर डाळ रात्री भिजत ठेवली, सकाळी मसूर डाळ वाटली काकडीवर सोबत आणि त्याचा लेप करा तर तोही सुद्धा तुम्हाला स्किनला हायड्रेट करतो, रिंकल फ्री करतो आणि स्किन खूप छान होते. तुमच्या स्किनला वर्णप्रसादन जो प्रकार आहे तो होतो आणि स्किन खूप टाइटनिंग होतं आणि एक चांगला ग्लो स्किनला मिळतो. मसूर डाळीचा आणि काकडीचा. मसूर डाळ आणि काकडी हे रात्री भिजवत ठेवून सकाळी मिक्सर मधून काढायचं. नक्कीच हा सगळ्यांसाठी खूप छान म्हणजे घरगुती ज्याला आपण म्हणतो की घरगुती टिप्स ज्या आहेत त्या आपण करू शकतो. तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्हाला मोठ्या टिप्स मिळणारच आहेत. मी ह्या कार्यक्रमातून एवढा प्रेक्षक वर्ग आहे त्यांना घरात काय करता येईल हा मुळात प्रश्न असतो, तो थोड्याफार प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न करते. नक्कीच. त्याचप्रमाणे ऋतुचर्या जेव्हा आपण म्हणतो की ऋतू बदलला की बऱ्याचदा असं होतं की आपल्या त्वचेमध्ये काही बदल होतात, केसांमध्येही बदल होतात, तर ते चांगल्या पद्धतीने कसं आपण त्यांना सांभाळू शकतो? आपल्याकडे 6 ऋतू आहेत: शरद, वर्षा, ग्रीष्म, वसंत, शिशिर. तर ह्या 6च्या 6 ऋतूंमध्ये वेगवेगळी प्रकारचे हवामान तयार होतं. ग्रीष्म ऋतूत पाऊस इतका पडत असतो, सगळीकडे ओलावा चिकटपणा आलेला असतो. ग्रीष्म म्हणाले मी, वर्षा ऋतूमध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये जी गरमी वाढते त्यांनी आपल्याला अति स्वेद प्रवृत्ती होऊन आपली स्किन काळवंडण्याचं त्याच्यामध्ये त्या ग्रीष्म ऋतूमध्ये सनस्क्रीन आपल्याला लावणं गरजेचं पडतं. कारण त्यावेळेस सूर्याची किरण सरळ स्किनवरती पडत असतात, त्यामुळे आपल्याला वर्ण काळसर होण्याची शक्यता असते. शिशिर ऋतूमध्ये अति थंडीमुळे सुद्धा रुक्षता येते आणि त्याच्यामुळे सुद्धा स्किन मध्ये आपल्याला फरक होत असलेले दिसून येतात, रुक्षता येत असते. तर ह्या सगळ्या ऋतूंमध्ये एक ऋतुचर्या दिलेली आहे. अर्थात ही पण प्रत्येक प्रकृतीच्या माणसांप्रमाणे थोडीफार बदलत जाते, पण साधारण शिशिर ऋतूमध्ये तुम्ही स्नेहन स्वेदन करा. ग्रीष्म ऋतूमध्ये तुम्ही शीत आहार विहाराकडे लक्ष द्या आणि तुम्ही लेप सुद्धा असे करा स्किनला जे थंड असते, म्हणजे चंदनाचा लेप आहे हा त्यावेळेस तुम्ही करू शकता. शरद ऋतूमध्ये तुम्ही परत स्निग्ध आहार विहार घेऊ शकता आणि शरद ऋतूमध्ये तुम्ही लेप तसे स्निग्ध लेप करू शकता. तेल वापरू शकता, जे मी चंदनवला लाक्षादी तेल सांगितलं ते वापरू शकता. तर हे जे असे जे प्रकार आहेत, बदल जे करायचे ऋतूंप्रमाणे तुमच्या होणाऱ्या तापमानातील फरकांप्रमाणे तुम्ही हे प्रकार करावे. तुमच्या डॉक्टरांचा मात्र सल्ला आहे नक्की घ्या. हेही खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही जसं सांगितलं की प्रत्येक प्रकृतीला प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक लेप किंवा प्रत्येक तेल हे सूट होईलच असं नाही. मॅडम, पंचकर्म हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे आयुर्वेदामधला आणि सगळ्यांना उत्सुकता असते ह्या पंचकर्माबद्दल. तर पंचकर्म हे सौंदर्य वृद्धीसाठी कशा पद्धतीने वापरलं जातं? पंचकर्म आता सगळ्यांना माहिती आहेच की स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन आणि बस्ती. तर हे स्नेहन जे आहे ते आपल्याला अभ्यंग मध्ये येतं. आपण अभ्यंग नीट करणं, स्वेदन शेक घेणं, हे ह्या गोष्टींमुळे आपल्या शरीराला आणि त्वचेला आणि मग तो आपल्या केसांना आपण अभ्यंग द्यायचा आहे. आपण दालचिनी युक्त तेल जर आपल्याला मिळालं आणि त्याचा जर स्नेहन केलं आपण तर त्याचा केसांच्या वाढीसाठी
मोठ्या प्रमाणात फरक अच्छा. पाहायला मिळतो. हां, तर हे स्नेहन स्वेदन ज्या व्यक्तींची कफ प्रकृती आहे किंवा ज्यांच्यामध्ये कफाचा अवरोध प्रकोप झालेला आहे त्यांनी जर तिथे वमन ही चिकित्सा करून घेतली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, विरेचन चिकित्सा खूप फायदेशीर ठरते आपल्या पंचकर्मामध्ये सौंदर्याच्या दृष्टीने. कारण मलावरोध मी जे सांगितलं तो निघून जातो आणि विरेचनामुळे पित्ताचं शमन होतं. जे पित्त ऊर्ध्वगामी होऊन आपल्या त्वचेला त्रास देत असतं ते सामपित्त निघून गेल्यामुळे एक चांगल्या प्रकारच्या पित्ताची निर्मिती शरीरामध्ये सुरू होते आणि पित्त शमन झाल्यामुळे आपलं भ्राजक पित्त, आलोचक पित्त जे आपल्याला गरजेचं आहे ते चांगल्या प्रकारे तयार होतं आणि बस्तीमुळे वाताचं शमन होतं. शरीरामध्ये सगळ्या ह्या दोषांना चांगलं ठेवण्यासाठी वातदोष चांगला असणं अतिशय गरजेचं असतं. तर ह्या वाताचं शमन झाल्यामुळे आणि सगळे अवरोध निघून गेल्यामुळे सर्क्युलेशन जे वाताचं काम आहे ते चांगल्या प्रकारे झाल्यामुळे ह्या पाचही पंचकर्मांचा आपल्या सौंदर्यावृद्धीमध्ये खूप जास्त फायदा दिसून येतो. नक्कीच. म्हणजे आयुर्वेदामध्ये जशी अनेक मॅडमनी सांगितलं की लेप आहेत, तेल आहे, त्याचप्रमाणे पंचकर्म देखील आहे. आणखी काय काय गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. असं म्हणतात की जे सौंदर्य आहे ते आपल्यामध्येच असतंच, पण ते आपण कशा पद्धतीने बाहेर आणू शकतो, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणू शकतो, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपण चर्चा करतोय आयुर्वेद आणि सौंदर्य ह्याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर रीना मोकल मॅडम. मॅडम, अनेक खरं तर शंका असतात आणि हल्ली एक असं होतं की बरेचसे जण ऑफिसेसमध्ये काम करतात जी ऑफिसेस संपूर्णपणे एसी असतात आणि जवळजवळ 8 ते 10 तास जेव्हा आपण एसीमध्ये बसतो त्यानंतर घरी जाताना पुन्हा एसी कारमध्ये आणि काही जणांच्या घरी देखील एसी असतो. तर दिवसातला जो बराचसा वेळ आहे तो जेव्हा एसीमध्ये माणूस घालवतो तर त्याचा त्वचेवर आणि केसांवर काही परिणाम होतो? एसी मध्ये बराच वेळ घालवल्यामुळे केसांमध्ये कधी कधी रुक्षता दिसून येऊ शकते, कारण तो थंडपणा तेवढा असतो म्हणून. आणि त्वचेवरती, कारण आपल्याला हायड्रेशन, आपण एसी मध्ये बसल्यामुळे आपण पाणी कमी प्रमाणात घेतो, आपलं पाणी पिणं कमी होतं, त्यामुळे हायड्रेशन कमी होतं त्वचेला. तर तो एक आहे. आपलं धूळ आणि धुरापासून रक्षण होतं, त्याच्यामुळे एसी तसा फायदेशीर होतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की आपण सतत एसी मध्ये बसल्यामुळे सूर्यप्रकाशाच्या पासून आपण खूप वंचित राहतो आणि आजकाल जे बघायला मिळत आहे की अतिशय तरुण मुलांमध्ये डी विटॅमिन डिफिशियन्सी होते, कारण 7-8 वाजता ऑफिसेसमध्ये एसीत जातात तर ते संध्याकाळी 5 ते 6 ला बाहेर पडतात. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यामुळे डी विटॅमिन डिफिशियन्सी जी आहे आणि त्यामुळे इतरही कॅल्शियम कमी होत जातं शरीरातलं. आणि हा सगळा जो हे खूप मोठा तोटा आहे एसी मुळे आपला होणारा. तर जरी तुम्ही एसी मध्ये बसत असाल तरी माझ्या मते थोडा वेळ तरी सूर्यप्रकाश शरीरावरती असणं गरजेचं आहे. नक्कीच. खरं तर अनेक गोष्टी असतात आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात, जसं की तुम्ही सांगितलं सूर्यप्रकाश आहे, त्याचप्रमाणे पाणी देखील आहे. आणि पाणी नेमकं किती घ्यावं आणि कशा पद्धतीने घ्यावं आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय? आयुर्वेदाप्रमाणे पाणी आपण आपल्या तहान जशी लागते त्याप्रमाणे, आयुर्वेदाने जेवणाआधी पाणी किंवा जेवण जेवत असताना मध्ये मध्ये पाणी घ्यावं आपण, एक घोट मध्ये. आणि जेवून झाल्यानंतर ताबडतोब मात्र पाणी पिऊ नये, कारण आपला आहार रस त्यावेळेस पाण्यामुळे आहार रस त्याचं काम करताना त्याला अडथळा येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जेवण पचवण्यासाठी त्यावेळेस तुम्ही अग्नीला मंद करू नका पाणी पिऊन. तर जेवण संपल्यानंतर साधारण 1 ते 1.5 तासांनी तुम्ही पाणी घेऊ शकता. पण ज्याप्रमाणे तुम्हाला तहान लागेल तुम्ही पाणी घ्या. आणि जर तुम्ही एसीत बसत असाल आणि तहान लागणार नसेल तर तुम्ही आठवणीने 1.5 ते 2 लिटर पाणी तरी संपवा, कारण तुमच्या शरीराला पाण्याची गरज, पाणी 80% असतं आणि शरीराला पाण्याची गरज असते. आणि पाणी जर कमी झालं तर चेहऱ्यावरती येणाऱ्या रिंकल्स मध्ये तुम्हाला वाढ दिसून येते. आपण रिंकल्स असलेल्या रुग्णाला विचारलं की अरे तुझं पाणी पिण्याचं, हे डॉक्टर ते लक्षातच राहत नाही असं सांगून मोकळे होतात लोक. तर आठवणीने तुमच्या टेबल डेस्कच्या वरती एक पाण्याची बॉटल 2 ठेवून द्या आणि त्या तेवढ्या वेळात संपवा. असं करून तुम्ही पाणी घेणं खूप महत्वाचा घटक आहे त्वचा, केस सगळ्यासाठीच आणि तुमच्या शरीराच्या पूर्ण स्वास्थ्यासाठी. आता आपण आपल्याला एक फोन येतोय मॅडम, तो आधी घेऊया आपण.
माधवी जोशी ठाण्याहून बोलतायत आपल्याशी. नमस्कार, बोला. नमस्कार माधवी ताई. हॅलो हॅलो. मला वाटतं फोनचा आवाज येत नाहीये, फोन कट झालेला आहे. पाण्याबद्दल आपण बोललो. पाणी जसं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं म्हणजे आहार. तर आहार कसा असावा, काय गोष्टी खाऊ नयेत हे बऱ्याचदा सांगितलं जातं. काय आवर्जून खाल्लं पाहिजे आपण? आता मीही तेच सांगते की आपण काय खाल्लं पाहिजे हे बघूया. तर आपण साधारण सध्या जेवणातून कमी केलेला घटक आहे तो म्हणजे तूप, कोलेस्ट्रॉलच्या भीतीने. पण आपलं गाईचं तूप जे आहे, साजूक तूप, हे आपण खाणं गरजेचं आहे. अर्थात प्रमाणात तुमच्या शरीराला किती पचतं हे बघून डॉक्टरचा सल्ला घ्या किंवा तुमच्या शरीराला कसं पचतं, पण तुम्ही तूप खाणं गरजेचं आहे. तुम्ही बऱ्याच प्रकारचे सलाड्स जे अवेलेबल आहेत, मग उकडलेले मूग खा, उकडलेले चणे खा, उकडलेले मक्याचे दाणे खा. हे ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मी सांगणार नाही की तुम्ही ब्रोकोली प्रत्येकालाच अफोर्ड करा किंवा घ्या, पण घरात मिळणारे आपल्या इझिली अवेलेबल असणारे आहे, टोमॅटो आहे, आपला गाजर आहे, बीटरूट आहे, ह्या गोष्टी तुमच्या खाण्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये ह्या असायला हव्यात. तुम्ही फळं भरपूर प्रमाणात खा. नॅचरल विटामिन्स आपल्याला ते अवेलेबल होत आहेत, तर ते तुम्ही घ्या. तुमच्या जेवणामध्ये दूध आणि दह्याचं प्रमाण असू दे. तर काही लोकांना जर कोणाला दूध पचतच नसेल, काही लोकांना दूध आवडत नाही, तर तुम्ही दही घेऊ शकता किंवा दूध मग हळद उकळवून घेऊ शकता. कारण हळद सर्वात चांगली अँटीबॅक्टेरियल आहे आणि आपल्या शरीराला सध्या ब्लड थिनर म्हणून सुद्धा ती दिली गेली आहे या कोरोना पिरियडमध्ये. तर त्यावेळेस आपल्याला हळद उकळून दूध घ्या, प्लेन दूध आवडत नाही तर. आणि असं काहीही करून तुम्ही ह्या प्रकारचा आहार घ्या. तुम्ही रताळं खा. रताळं आपण दुर्लक्षित केलेली गोष्ट आहे, पण उकडलेलं रताळं खायला 2 मिनिटं लागतात, पण तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी रताळं खाल्लं तर त्याच्यातून मिळणारे विटामिन्स खूप शरीराला गरजेचे असतात. तर ह्या ज्या गोष्टी म्हणजे आपल्याला उपवासन करताना रताळं का खायला सांगितलं हे आपल्याला रताळचे जर आपण औषधी गुणधर्म बघितले तर आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत, अगदी साध्या गोष्टी, राजगिरा आहे, वरी आहे, हे आपल्या जेवणातून आता निघून गेले. आपण ओट्सकडे जातोय, तर ह्या गोष्टी आपल्या खाण्यामध्ये ठेवल्या तर ह्या आपल्याला मदत करतात. आणि सगळ्या प्रकारची फळं, पपई अतिशय छान मदत करतो आपल्या त्वचा आणि स्किनसाठी. बरोबर आहे. आणि तुम्ही आता ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या खरं तर अगदी आपल्या रोजच्या आयुष्यात असतात, आपल्या स्वयंपाकघरात असतात आणि त्याच आपण फक्त योग्य पद्धतीने त्या सगळ्या आपण वापरल्या पाहिजेत. मॅडम, खरं तर अनेक प्रश्न आहेत अजून, पण आपण काही मुद्द्यांना वेळेअभावी हात घालूया. तारुण्य पिटिका हा एक खूप प्रश्न येतो सगळ्या तरुण मुला मुलींमध्ये, तर त्याबद्दल काय सांगाल? तारुण्य पिटिका ह्या म्हणजे मुलं बिचारी तरुण होतात आणि त्यांना सौंदर्य जेव्हा हवं असतं त्यावेळेस येणारा आजार. त्यामुळे सगळ्यांनाच तारुण्य पिटिका नको असतात, पण तारुण्य पिटिका ह्या त्यावेळेस शरीरात होणारे जे हार्मोनल चेंजेस आहेत त्याप्रमाणे जे अँड्रोजन वाढतं, त्यामुळे जी स्निग्धता येते शरीराला, आणि त्यावेळेस जर सिबॅशियस ग्लँड्सची ते जर जास्त काम झालं, अँड्रोजनमुळे ते वाढतं, कधी कधी एक्झॅगरेट होतं, आणि त्यामुळे मग सीबम आणि त्या ऑइलमुळे आपल्या ज्या ग्लँड्स आहेत चेहऱ्यावरच्या त्याच्यामध्ये सिबॅशियस ग्लँडमध्ये, स्वेट ग्लँड्समध्ये ते जाऊन बसतं. आणि ते जर जाऊन बसलं तर ब्लॅक हेड्स, मग व्हाईट हेड्स, मग त्याचं रूपांतर ब्लॅक हेड्स मध्ये होतं. मग हळूहळू तिथे बॅक्टेरिया काम करतात आणि मग ते फोडी तयार होतात, ॲक्ने येतात, आणि त्याच्या फाईटमध्ये होणारी गोष्ट म्हणजे तारुण्य पिटिका, पिंपल्स, जे नंतर दिसायला लागतात. त्याला खाज येणं आणि मग मुलांनी खाजवून नख लावून त्याच्यावरती त्याचे डाग पडणं किंवा खड्डे तयार होणं, हा एकंदर तारुण्य पिटिकेचा चेहऱ्यावरचा प्रवास आहे. बरोबर. तारुण्य पिटिकेसाठी तुम्ही ट्रीटमेंट काय सांगाल अगदी थोडक्यात, आणि घरच्या घरी ही मुलं मुली काय करू शकतात? तर मी जे मगाशी लेप जे सांगितले किंवा जे क्लीनलीनेससाठी सांगितलं, टोमॅटो लावा किंवा ह्या गोष्टी लावा, ह्या तुम्ही अगदी सुरुवातीपासून करू शकता. कारण तारुण्य पिटिका जेनेटिकली पण असतात, तर जर तशा असतील तर तुम्ही सुरुवातीपासूनच काळजी घेतली तर त्या जास्त प्रमाणात होणार नाही, ह्याच्यापासून आपण थांबवू शकतो स्वतःला. चेहरा स्वच्छ ठेवणं, सतत थंड पाण्याने धुणं, अगदीच घरच्या घरी करायचं तर तुम्ही तुमचं चण्याचं पीठ, आंबे हळद आणि आपली हळद थोडी,
हे जर मिक्स करून ठेवलं आणि ज्यांची स्किन रुक्ष असेल त्यांनी आपल्या दुधावरची साय हे मिक्स करून दिवसातून 2-3 सकाळी चेहरा साफ करताना त्यांनी चेहरा साफ केला आणि संध्याकाळी त्यांनी चेहरा साफ केला तरी तुम्हाला खूप जास्त फायदा मिळू शकतो. अलोईवेरा जे कोरफड आहे, जिला आयुर्वेदाने कुमारीच म्हटलेलं आहे की जी ह्या कुमार वयात उपयोगी पडते, तर ही जी अलोईवेरा आहे ना ती जर तुम्ही त्याचा जर लेप केला, त्याचं जे पान काढून आतला गर काढून तो याचा जर तुम्ही चेहऱ्यावरती लेप केला तर तारुण्य पिटिकांमध्ये खूप जास्त फायदा मिळू शकतो. नक्कीच. आणि तो खाण्यामध्ये सुद्धा घेतला 1-2 चमचे जर आपण पाण्याबरोबर तो लेप तो गर खाल्ला तर त्याचा खूप जास्त प्रमाणात फायदा होऊ शकतो. नक्कीच. कोरफड खरं तर आपल्या सगळ्यांच्या घरात असते आणि तो कुठलंही मला वाटतं कोरफडीचं जेल वगैरे घेण्यापेक्षा जर आपण प्रत्यक्ष गर खाल्ला तर तो अधिक फायदेशीर ठरू शकतो. वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा केलेली आहे कार्यक्रमातून. कसा वाटला आमचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी वेगवेगळी जी माध्यमं आहेत ती पाहून घ्या. आपण आमच्यापर्यंत पोहोचू शकता फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबवर आपण हा कार्यक्रम पाहू शकता आणि जो पत्ता आहे तो असा आहे निर्माता आरोग्य संपदा, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपण आपले अभिप्राय पत्राद्वारे आम्हाला कळवू शकता. त्याचप्रमाणे समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील आपले अभिप्राय जे आहेत ते आमच्यापर्यंत आपण पोहोचवू शकता. मॅडम, काय सांगाल अगदी जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना सौंदर्य वृद्धीसाठी आपण काय करू शकतो अगदी अर्ध्या मिनिटात? आपण आता त्वचेबद्दलच बोललो, केसांबद्दल राहिलेल्या थोड्याशा टिप्स राहिल्या तर मी केश आयुर्वेदची कन्सल्टंट आहे, तर आम्ही केसांच्या आयुर्वेदिक प्रमाणे टेस्टिंग वगैरे करत असतो. आज त्या डीपली न जाता मी सांगेन की केसांच्या वृद्धीसाठी तुम्ही हळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू, नारळाचं दूध, गाईचं दूध, ह्या जे प्रकार आहेत, उसाचा रस, ह्या गोष्टी जर खाण्यामध्ये वाढवल्या तर तुमच्या अस्थिधातूची, मज्जाधातूची पुष्टी होऊन तुम्हाला केसाचे जो घनदाटपणा आहे तो तुम्ही मिळवू शकता आणि केसाचं वर्धन होऊ शकतं आणि तुमचा केश सांभार चांगला होऊ शकतो. नक्कीच. सौंदर्यासाठी रोजच्या रोज करण्यासाठी काही अगदी टिप्स जाता जाता सांगाल? केसांच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी सांगितल्या तरी चालेल. केसांसाठी तुम्हाला अगदी सांगायचं तर दर 4 दिवसांनी तुम्ही केसांची काळजी, केसांना तेल लावलं पाहिजे आणि केस व्यवस्थित स्वच्छ धुतले पाहिजेत. त्याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदिक शॅम्पू अवेलेबल आहेत, ते तुम्ही वापरू शकता. नक्कीच मॅडम, खूप छान गोष्टी तुम्ही आजच्या ह्या कार्यक्रमातून सांगितलेल्या आहेत. असं म्हणतात की जे सौंदर्य आहे ते खरं तर आतून येतं आणि जेव्हा तुम्हाला वाटतं आतून की तुम्ही सुंदर आहात तेव्हाच ते सौंदर्य जे आहे ते आपल्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतं. थँक्यू सो मच मॅडम की तुम्ही इतक्या छान मुद्द्यांवर चर्चा केलीत. आमच्या संपूर्ण आरोग्य संपदाच्या टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार. धन्यवाद. मी तर